उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आता नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे। ॲडव्होकेट रमजान चौधरींनी आता एमआयएम कडून उत्तर मध्य मुंबई लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची वाट पाहिली, मात्र आता शेवटच्या दिवशी एमआयएम कडून अर्ज दाखल केल्याचं वारिस पठाण यांनी सांगितलं। आतापर्यंत आम्ही वाट बघत होतो, त्याने आतापर्यंत कोणी उमेदवार दिला नाही। बरोबर आहे, आम्ही असा डिसाईड केला होता तेही नाही देईल, काही नाही देईल, तर मुसलमानच्या पॉलिटिकल एम्पॉवरमेंट कसा होणार मायनॉरिटीच्या। आणि या सीटमध्ये 6 लाखचे जास्त मायनॉरिटी लोक आहे। आरिफ नसीम खान साहेब त्याने म्हटले होते, काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते, त्याने रेजिग्नेशन दिला। सीट वोट शेअर होतील, काय नाही होणार, सगळं वोट जे मायनॉरिटीचे आहे मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनला मिळणार। आणि यावेळी 2019 साली जे औरंगाबादमध्ये झाला ते यावेळी आम्ही मुंबई नॉर्थ सेंटरला करून दाखल आणि आम्ही जिंकणार। नेते पण येणार इथे प्रचाराला, सगळे नेते येणार इथे 13 तारीखच्या नंतर, कारण की तिथे चुनाव खतम होणार आणि सगळे इथे येणार चुनाव प्रचारासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।